नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2021 आपल्या सगळ्यांकरता थोडंसं आव्हानात्मक राहिलेलं आहे. आशा आहे, अपेक्षा आहेत की 2022मध्ये सगळ्या गोष्टी सम होतील. जशा 2-2-2 आकड्यांचा याच्यात समावेश आहे. विषम काही राहणार नाही, सगळ्या गोष्टी सम राहतील असा माझा एक अंदाज आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2021 आपल्याला माहिती आहे की क्रिकेटसाठी अप्रतिम वर्ष गेलेलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी फारच सुरेख वर्ष गेलेलं आहे. 2021ची सुरुवात ही ऑस्ट्रेलियातल्या विजयाने झालेली होती. 2022ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतल्या विजयाने होईल का, हीच खरं मला गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. त्याचं कारण बॉक्सिंग डेचा सामना संपलेला आहे, आता न्यू इयरचा सामना होतोय. एकीकडे ॲशेसचा सामना होणार आहे आणि दुसरीकडे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना जोहान्सबर्गला वॉन्डरर्स क्रिकेट मैदानावरती होणार आहे. या मैदानाच्या खूप रम्य आठवणी आहेत. 2007चा T20 वर्ल्ड कप आपण जिंकला आहे, पण त्याच्याही अगोदर 2006 साली जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेला होता, तो दौरा मी कव्हर केलेला होता. संपूर्ण वन डे मालिकेमध्ये आपण सपाटून मार खाल्ला होता. राहुल द्रविड त्यावेळेला कॅप्टन होता, ग्रेग चॅपल आपला कोच होता, सौरव गांगुलीचं पुनरागमन होणार होतं कसोटी क्रिकेटमध्ये आणि त्यावेळेला त्या भयानक पार्श्वभूमीवरती भारतीय संघानं याच वॉन्डरर्स मैदानावरती अफलातून टेस्ट मॅच जिंकून दाखवलेली होती. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आज हा सामना तिथं होतोय. मी अनफॉर्च्युनेटली इथे आहे, पण माझं मन मात्र तिथे आहे. हे मैदान जरा वेगळं आहे. एकीकडे इथे बॉलर्सना मस्त कॅरी मिळतो, बाउन्स नाही, इथं बाउन्स जास्त नाही मिळत, पण कॅरी म्हणजे सटकन बॉल मैदानावरनं निघून जाणं, विकेटवरनं विकेट कीपरपर्यंत जाणं, ह्या गोष्टी मात्र खूप घडतात. परंतु या मैदानाच्या विकेटवरती म्हणावी तेवढी उसळी मिळत नाही. या मैदानाचं निकनेम बुल रिंग आहे. बुल रिंग म्हणजे काय, तर जसं स्पेनमध्ये बैलांच्या फाईट्स होतात, मॅटेडॉर जे असतात ते बैलांना हुलकावणी देतात, त्याचं मैदान हे असं गोल असतं. कारण बाकी क्रिकेटची मैदानं अशी थोडी पसरलेली असतात, हे मात्र असं गोल आहे आणि उभं त्याची आकारणी आहे. जणू काही ह्या स्पेनच्या बुलरिंगसारखी याची धाटणी आहे, म्हणून या मैदानाला प्रेमाने बुलरिंग म्हणलं जातं. आणि या मैदानाच्या वैशिष्ट्यामध्ये अजून एक गोष्ट होते की या विकेटवरती, या आउटफील्डवरती तुफान वेगानं बॉल सतत जात असतो. हे तेच मैदान आहे जिथे वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या 400पेक्षा जास्त धावांचा पाठलाग हा यशस्वीपणे करून दाखवलेला होता. या सगळ्या आठवणी मला आत्ता आठवत आहेत आणि त्याच वेळेला वाटतंय भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुद्धा सॉलिड मोठी संधी आहे. त्याचं कारण असं आहे की भारताचे जे 3 फास्ट बॉलर्स आहेत, महत्त्वाचे फास्ट बॉलर बुमराह, शमी आणि सिराज, हे आत्ता तुफान फॉर्ममध्ये आहेत. कदाचित या मॅचमध्ये असं म्हणलं जातं आहे की उमेश यादवला खेळवलं जाईल, कारण शार्दूल ठाकूरला संधी मिळाली, त्याला बॉलिंग तेवढी दादा करता आली नाही. त्याने थोडंसं कॉन्ट्रीब्युशन नक्की केलं, पण ऑलराऊंडर म्हणून म्हणावा तसा त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे कदाचित विराट कोहली असा विचार करेल की पूर्ण आक्रमण करावं, म्हणजे काय, 4 टॉपलाईन फ्रंटलाईन फास्ट बॉलर्सना घेऊन या मैदानावरती उतरावं, अश्विनची साथ घ्यावी आणि समोरच्या संघावरती आक्रमण करावं. हे होऊ शकतं. आत्ताच्या घडीला भारतीय संघाची फास्ट बॉलिंग ही दर्जेदार आहे. दोन्हीकडनं तिखट मारा केला जातोय. पूर्वीच्या काळामध्ये फाफ दु प्लेसी असू देत, AB डिव्हिलियर्स असू देत आणि आता इव्हन क्विंटन डिकॉक, हे तिघं महत्त्वाचे खेळाडू आता दक्षिण आफ्रिकेच्या संघात नसणार आहेत. त्यामुळे अनुभवाची कमतरता या संघाला खूप 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 जाणवणार आहे. गेल्या सामन्याचा जर का आपण विचार केला तर बहुमानी दोन्ही इनिंगमध्ये खूप सुरेख बॅटिंग केली, परंतु त्याचा सन्माननीय अपवाद वगळला तर दोन्ही इनिंगमध्ये कुणीच रन्स केल्या नाहीत. अर्थात सेकंड इनिंगमध्ये डीन एल्गरनी एक लढवय्या खेळी केलेली होती, पण भारतीय बॉलर्सना विजयापासून दूर राखणारी खेळी ही त्यांना करता आलेली नव्हती. आज जेव्हा राहुल द्रविड प्रेस कॉन्फरन्सला आला,
त्याच्यासमोर हेच मुद्दे उचलले गेले की भारतीय संघची जे मुख्य फलंदाज आहेत, विराट कोहली आहे, चेतेश्वर पुजारा आहेत, अजिंक्य रहाणे आहेत, हे चांगला खेळ करून नंतर आऊट का होत आहेत. तेव्हा त्यांनी हे मान्य केलं की आमच्या खेळाडूंकडनं छोट्या खेळीची नाही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. हे म्हणत असताना राहुल द्रविड हलकेच सांगून गेला की ह्या विकेटवरती तुम्ही कधी सेट झाल्याचं फिलिंग येत नाही, बॉलर्सना नेहमी थोडा चान्स राहतो. बॉलिंगचं जर का दक्षिण आफ्रिकेचं बोलायचं झालं तर रबाडा आहे, जेन्सन आहे आणि त्याचबरोबर बाकीचे बॉलर्स आहेत. केशव महाराजसुद्धा आहे, लुंगी एनगिडी आहे, ज्यांनी पहिल्या मॅचला सुंदर बॉलिंग केली. भारतीय संघाच्या एका डावामध्ये चांगल्या धावा झाल्या. के.एल. राहुलनी मोठं शतक केलं, त्याच्या जोरावरती आपण 300चा धावांचा टप्पा पार केला आणि सामन्यावरती त्याचा केवढा मोठा ठसा उमटला हे आपण बघितलं. जोहान्सबर्गच्या सामन्यामध्ये, वॉन्डरर्सवरती होणाऱ्या सामन्यामध्ये कोणाला तरी अशीच मोठी खेळी उभारायला लागेल. विराट कोहलीची ही 99वी टेस्ट मॅच असणार आहे, त्यामुळे तो आपलं जे शुक्ल काष्ट आहे सेंचुरीचं ते संपवून या पुढच्या 1-2 कसोटी सामन्यामध्ये, खास करून येणारी आणि पुढच्या कसोटी सामन्यामध्ये काहीतरी खास परफॉर्मन्स करून दाखवायला अत्यंत उत्सुक आहे. भारतीय संघाचे बॅट्समन हे आत्ताच्या घडीला टॉप फॉर्ममध्ये नाही आहेत, खास करून मिडल ऑर्डर. सुरुवातीला के.एल. राहुल असू देत, मयंक अगरवाल असू देत, हे चांगलं सातत्य दाखवत आहेत. मी म्हणेन टेस्ट मॅच जर का जिंकायची असली तर तुम्हाला 20 विकेट या वेळेवर काढायला लागतात. त्याचबरोबर एका डावामध्ये कमीत कमी समोरच्या संघाला लवकर आऊट काढायला लागतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये, खास करून पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला उत्तम खेळी करून 2-3 मोठ्या पार्टनरशिप्स करून चांगली धावसंख्या फलकावर लावायला लागते. या सगळ्या गोष्टी जर का भारतीय संघ करू शकतो का विचारलं, नक्कीच करू शकतो. फक्त आता कागदावरती नाही, मैदानावरती ते करून दाखवायला लागेल. जे मधल्या फळीमध्ये काही बदल होतात का हे सुद्धा बघायला लागेल, कारण चेतेश्वर पुजारा असू देत, अजिंक्य रहाणे असू देत, यांना किती वेळा अजून संधी देणार ही चर्चा आता रंगायला लागली. अजिंक्य रहाणेंनी सुरुवात चांगली करून आता त्याला भागणार नाही आहे. जर त्याला ह्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा संधी मिळाली तर नथिंग लेस दॅन सेंचुरी अशीच त्याच्याकडनं अपेक्षा असणार आहे. त्यामुळे या सगळ्या अर्थाने नवीन वर्षाचा कसोटी सामना हा वेगळा राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडे मी म्हणेन जास्त आव्हानं आहेत, कारण त्यांचा क्विंटन डिकॉक हा महत्त्वाचा विकेटकीपर बॅट्समनसुद्धा आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. बघा तुम्ही, खेळाडूंवरती दडपण येतं आहे, बायो सिक्युरिटी बबलचा त्रास होतो आहे. जगभर त्या दडपणाखाली प्रवास करून क्रिकेट खेळणं, सर्वोच्च लेवलवरचं आव्हानात्मक क्रिकेट खेळणं हे भल्या भल्या खेळाडूंना जमत नाही आहे. क्विंटन डिकॉक त्याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे एकीकडे इंग्लंड संघ ॲशेसमध्ये निदान गेलेली इज्जत परत मिळते का याच्यासाठी प्रयत्न करेल, मैदानात उतरेल. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिकन संघ जोहान्सबर्ग कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी करायचं स्वप्न बघत असेल. फक्त हे स्वप्न रात्रीचं वाटत नाही आहे, आत्ताच्या घडीला तरी मला हे दिवा स्वप्न वाटतं आहे. त्याचं कारण भारताचा संघ कागदावरच नाही तर प्रत्यक्षात मैदानावरती सुद्धा मजबूत वाटतोय. राहुल द्रविडने अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे मला काही बोलायचीच गरज नाही. खेळाडूच आपापसात टीम मीटिंगमध्ये हा विषय काढतायत की 1-0 अशा चांगल्या आघाडीवरती समाधान मानायचं नाही. आपलं जे एम आहे ती कसोटी मालिका जिंकण्याचं आहे, जे दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाला करायला जमलेलं नाही आहे. त्यामुळे सेंचुरियनचा गड जसा आपण जिंकला तसा वॉन्डरर्सचा गड जिंकण्यासाठी विराट सेना काय करते हे आता बघायला लागेल. त्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा परत एकदा देताना मी क्रिकेटप्रेमी मित्रमैत्रिणींना एवढंच म्हणेन, ॲशेसच्या मजा लुटूया जे आपल्या हातात नाही आहे, कारण इंग्लंडचा संघ चांगली कामगिरी करत नाही आहे. परंतु दुसरीकडे वॉन्डरर्स मैदानावरती मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचा आपण नक्की आनंद घेऊयात. भारतीय संघाला शुभेच्छा देऊयात आणि मनोकामना करूयात की भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचं आपलं सगळ्यांचं स्वप्न साकार करून दाखवेल आणि 2022ची झकास सुरुवात करून दाखवेल. बाय बाय.